मित्रांनो, मानवी आयुष्य हे विविध अनुभवांनी भरलेलं असतं. ताणतणाव, चिंता आणि मानसिक गोंधळ हे सध्याच्या जीवनशैलीचे एक अविभाज्य भाग बनलेत. अशा वेळी आपल्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी मेडिटेशन आणि आत्मचिंतन या दोन पद्धती अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेडिटेशन, आत्मचिंतन याचं महत्त्व, फायदे आणि त्याचा दैनंदिन जीवनावरती होणारा सकारात्मक परिणाम याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला बिलकुल विसरू नका. सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात की मेडिटेशन म्हणजे नक्की काय. मित्रांनो, मेडिटेशन हे एक मानसिक तंत्र आहे ज्यामध्ये आपण आपल्या मनाला एका विशिष्ट गोष्टीवरती केंद्रित करतो आणि मनाच्या शांततेकडे प्रवास करतो. मेडिटेशनच्या अनेक पद्धती आहेत, जसं की ध्यान, प्राणायाम, मंत्रोच्चार वगैरे वगैरे. या प्रक्रियेमध्ये आपण आपल्या विचारांचा साक्षीदार बनतो आणि त्यांचं निरीक्षण करतो. हळूहळू विचारांच्या धारेपासून मुक्त होऊन मन शांत होतं आणि व्यक्ती अंतर्मुख होते. आता पहा, आत्मचिंतन म्हणजे नक्की काय, काय डिफरन्स आहे. तर आत्मचिंतन म्हणजे आपल्या अंतर्गत विचारांची आणि भावनांची समीक्षा करणं. आत्मचिंतनाच्या माध्यमातून आपण आपले विचार, भावना, उद्दिष्ट आणि जीवनातील निर्णय यांचं अवलोकन करत असतो. आपल्या आयुष्यातील चुकांमधून शिकणं, स्वतःमध्ये सुधारणा आणणं तसेच आत्मविकास साधणं हे आत्मचिंतनाचं उद्दिष्ट असतं. आता पहा, मेडिटेशन आणि आत्मचिंतन याचं महत्त्व नक्की काय. तर मेडिटेशन आणि आत्मचिंतनामुळे मनाला स्थिरता मिळते. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मन अनेक दिशांना विचलित होत राहतं. तर मेडिटेशनच्या माध्यमातून हे विचलन कमी होतं आणि मन स्थिर राहतं. आत्मचिंतनाच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या आंतरिक गोष्टींवरती विचार करू शकते, ज्यामुळे विचारांमध्ये स्पष्टता येते. आजच्या युगामध्ये तणाव हे एक मोठं आव्हान आहे. सतत कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक समस्या यामुळे मनावरती विनाकारण ताण निर्माण होतो. मेडिटेशनच्या नियमित सरावामुळे हा ताण कमी होतो. शरीरातील ताण निर्माण करणारे हॉर्मोन्स कमी होतात आणि व्यक्तीला जास्तीत जास्त शांतता मिळते. मेडिटेशन आणि आत्मचिंतनामुळे व्यक्तीच्या भावनिक संतुलनामध्ये सुधारणा होते. व्यक्ती जास्त शांत आणि समतोल राहते. आत्मचिंतनाच्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती आपल्या भावनांचा योग्य प्रकारे सन्मान करू शकते आणि त्या व्यवस्थापित करू शकते. यामुळे भावनिक आरोग्य टिकायला मदत होते. आत्मचिंतनामुळे आपल्याला आपल्या आयुष्यातील उद्दिष्ट, ध्येय यांचा ठोस विचार करता येतो. यामुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढते. योग्य विचार प्रक्रियेने निर्णय घेतल्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त समाधान येतं. मेडिटेशन आणि आत्मचिंतनामुळे व्यक्ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागते. आपल्या इच्छांचा, भावनांचा आणि उद्दिष्टांचा शोध घेऊन जीवनातील दिशा ठरवणं सोपं होतं. व्यक्तीला आपल्या आंतरिक शक्तीची जाणीव होते आणि आत्मविश्वासामध्ये वाढ होते. आता पाहूयात की मेडिटेशनचे फायदे काय आहेत. तर मेडिटेशन केल्यामुळे शरीरातील ताणतणाव कमी होतो. हृदयाच्या आरोग्यासाठी, रक्तदाब कमी करण्यासाठी आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मेडिटेशन उपयुक्त ठरतं. मेडिटेशनमुळे शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. अनेक लोकांना निद्रानाशाचा त्रास होतो, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असतो. मेडिटेशनमुळे मन शांत होतं आणि शरीराला आराम मिळतो, ज्यामुळे गाढ झोप येते. नियमित मेडिटेशन केल्यानं निद्रानाशाच्या समस्या दूर होऊ शकतात. मेडिटेशनमुळे मेंदूतील न्यूरल कनेक्शन सुधारतं, ज्यामुळे व्यक्तीची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढीस लागते. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेडिटेशन फार फायदेशीर ठरतं, कारण यामुळे त्यांची एकाग्रता आणि शिकण्याची क्षमता सुधारते. मेडिटेशनच्या सरावामुळे व्यक्ती अधिक सहनशील आणि सहिष्णू बनते. आपल्या विचारांवर आणि भावनांवरती नियंत्रण मिळवून इतरांशी चांगले संबंध ठेवणं शक्य होतं. आता पाहूयात की आत्मचिंतनाचे फायदे काय. आत्मचिंतनाच्या माध्यमातून आपण आपल्या चुकांवरती विचार करू शकतो आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करू शकतो. या प्रक्रियेमध्ये व्यक्ती आपल्या विचारांच्या मर्यादा ओलांडून स्वतःला विकसित करते. हे आत्मविकास साधण्याचं प्रभावी साधन आहे. आत्मचिंतनामुळे व्यक्ती आपल्या जीवनातील उद्दिष्टांबद्दल बोलत असते.
काय करायचं, कसं करायचं आणि कोणत्या दिशेने जायचं याचा विचार करण्यासाठी आत्मचिंतन फार उपयुक्त ठरतं. मेडिटेशनप्रमाणेच आत्मचिंतनामुळे ही व्यक्तीला आंतरिक शांतता मिळते. व्यक्ती आपल्या विचारांचा आणि भावनांचा सामना करत असताना मानसिक गोंधळ कमी होतो आणि मन जास्त शांत होतं. आत्मचिंतनामुळे आपण आपल्या वर्तनाचं विश्लेषण करू शकतो. आपल्या चुकांमधून शिकून इतरांशी असलेले संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करता येतात. यामुळे आपले व्यक्तिगत आणि व्यावसायिक संबंध हे जास्त दृढ होतात. आता पहा, मेडिटेशन आणि आत्मचिंतन सुरू कसं करायचं? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मेडिटेशन आणि आत्मचिंतनाचा अभ्यास नियमित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दररोज ठराविक वेळ काढून मेडिटेशन करणं आणि स्वतःच्या विचारांवरती चिंतन करणं फार आवश्यक आहे. मेडिटेशन करताना आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करा. ध्यानाच्या सुरुवातीला मन हे विचलित होऊ शकतं, परंतु सातत्य ठेवल्यास मनाला शांती मिळते. आत्मचिंतन करताना आपल्या विचारांचा तुम्ही साक्षीदार बना आणि त्याच्यावरती तटस्थपणे विचार करा. मेडिटेशन आणि आत्मचिंतनासाठी शांत आणि आरामदायक जागा निवडा. अशा ठिकाणी आपलं मन हे जास्त शांत राहील आणि एकाग्रता वाढेल. आत्मचिंतन करताना लगेच निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नका. या प्रक्रियेला वेळ लागतो, त्यामुळे संयमानं स्वतःला समजून घ्या. मेडिटेशन आणि आत्मचिंतन या दोन मानसिक प्रक्रियांनी व्यक्तीच्या जीवनामध्ये अमूल्य बदल घडू शकतात हे लक्षात ठेवा. मानसिक शांती, तणावाचं व्यवस्थापन, आत्मविकास आणि निर्णय क्षमता यांसारखे अनेक फायदे साधता येतात. या दोन पद्धतींचा नियमित सराव केल्यास व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकते. तर मग मित्रांनो, मेडिटेशन आणि आत्मचिंतन याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय आणि याचा काय फायदा होतो हेच आपण आज जाणून घेतलंय. तर मग तुम्ही कधीपासून सुरू करताय मेडिटेशन आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.